नाशिकच्या दिंडोरीमध्ये भीषण अपघात झाला, ज्यात 9 जणांचा मृत्यू झालाय। कार थेट पाण्याने भरलेल्या विहिरीत कोसळली। दिंडोरी तालुक्यातल्या इंदोरे गावातल्या दरगुडे कुटुंबातील 9 जणांचा यात मृत्यू झालाय। एका खासगी क्लासचा स्नेहसंमेलन कार्यक्रम आटपून घरी परतत असताना ही घटना घडली आहे। चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे। दिंडोरी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे, तर विहीर मालक राजेंद्र राजे यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाय। इर्टिगा गाडी इकडून आली तर त्याच्यात साधारण 9 लोक बसलेले होते। त्यापैकी गाडी कंप्लीट 10 वाजता शार्पमध्ये गेली गाडी। त्यानंतर इथं लेडीज फिरत होत्या, त्यांनी ताबडतोब फोन केले, इकडं तिकडं बोलवले, मदतीला लोक आले। 2 क्रेनच्या साह्याने रात्री ती गाडी साधारण 1 वाजता बाहेर काढली तर 7 लोक गाडीत होते आणि 2 लोक गाडीतून खाली पडलेले होते। तो सकाळी 2दा-3दा येऊन गेला तरी त्याच्या कसं लक्षात आलं नाही, ही फार मोठी दुर्दैवी गोष्ट आहे। याला कोणाला दोष देणं म्हणजे अवघड आहे। कोणाला दोष द्यायचा कोणाला हे कळत नाही, कारण की प्रशासन पण ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस प्रशासन आले, सर्व ग्रामस्थ आले धावून। ही फार दुर्दैवी घटना आहे साहेब। यांनी पूर्ण परिसर आमचा दिंडोरी तालुका हळवून गेलेला आहे आणि ही न भरून निघणारं नुकसान त्या कुटुंबियाचं झालेलं आहे। लहान लहान मुलं होती साहेब, आम्हाला पण लहान लहान मुलं आहेत। ही खूप हळहळ करणारी गोष्ट आहे साहेब। म्हणजे आमचे मुलं पण रात्री पण झोपलेले नाही साहेब। आणि साहेब म्हणजे आता शब्द पण नाही माझे, म्हणजे बोलायला, म्हणजे व्यक्त तरी कसं होणार आहे साहेब, कारण की इतकी दुर्दैवी घटना आहे साहेब। हे तेच तर महत्वाचं आहे का त्याच्यात आता चर्चा अशी आहे का याच्या अगोदर सुद्धा काही जनावरं पडले तर त्याच वेळेला ते व्हायला पाहिजे होतं, पण झालेलं नाही। ते त्याच्यावर विहीर मालकावर तसा गुन्हा दाखल केलेला आहे। मला तर आश्चर्य वाटलं की इकडनं रस्ता आहे, तिकडनं रस्ता आहे, विहिरीला खेटून आणि मध्येच विहीर आहे, असं कसं होऊ शकतं? याची सगळी चौकशी केली जाईल। जिल्हाधिकारी या ठिकाणी आहेत, SP या ठिकाणी आहेत, सर्व अधिकारी या ठिकाणी आहेत। त्याची सखोल चौकशी केली जाईल। ज्यांची विहीर आहे समोरच ते राहत आहेत त्यांच्यावर सुद्धा रितसर गुन्हा दाखल झालेला आहे। या संदर्भामध्ये सगळी कारवाई जी असेल नसेल ती सगळी केली जाईल। कोणाच्या दबावाला या ठिकाणी बळी पडला जाणार नाही।